महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये आता चौथा जनता दरबार आहे. आपल्यासोबत जोडले गेले आहेत गणेश नाईक सर. हा चौथा जनता दरबार आहे. लोकांची कामं मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे. का वाटतं येणाऱ्या काळात जनतेची समस्या आणखी दूर होतील का? बाब असे की मी बारकाईनं ज्याला बघितलं त्यावेळेला 100 समस्यापैकी 80 समस्या या मानवनिर्मित आहेत. कुठेतरी कोणीतरी आपला स्वार्थ साधण्याकरता प्रयत्न करतोय. काही स्वार्थी लोकांना काही प्रशासक यंत्रणा त्यांना मदत करतात आणि त्याच्यामुळे हे प्रश्न थोडे जटिल बनलेले आहेत. पण माझं ऑब्झर्वेशन आहे की 90% शासकीय यंत्रणा टू द पॉईंट काम करते. जसे आम्ही सांगतो म्हणजे सगळे शासकीय अधिकारी नालायक नाहीत, तसे सगळे राजकारणी नालायक नाहीत. पण जसे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये 10% नालायक आहेत, तसे राजकारणामध्ये सुद्धा 10-15% सुद्धा नालायक आहेतच. हे कोणी नाकारून अर्थ नाही. आणि मी बारकाईने बघितलं की या सगळ्या प्रशासकीय 90% यंत्रणा अतिशय चांगलं काम करतात. गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. इथे साधारण काही बिल्डर लोकांच्या माध्यमातून जनतेवर अन्याय केला जातो आहे आणि असा भास निर्माण होतो की बिल्डर लोकांचंच राज्य आहे की काय. आणि म्हणून विविध पोलीस स्टेशनच्या PI, काही ठिकाणी ACP DCP यांना मी फोन करून त्या घटकांना न्याय देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. तर बघूया पुढच्या कालखंडामध्ये जनतेची ही गाऱ्हाणी आहेत ही थांबली पाहिजेत आणि ज्या दिवशी जनतेची गाऱ्हाणी राहणार नाही ते जनता दरबाराची काही गरज राहणार नाही. ठाणे महानगरपालिका असेल, नवी महापालिका असेल, डोंबिवली असेल, अशा ठिकाणी आता लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे प्रशासनाची जी मजबूत पकड पाहिजे जनतेच्या कामासाठी ती होत नसताना अनेक तक्रारी देखील लोकप्रतिनिधी मांडत आहेत. का वाटतं येणाऱ्या महानगरपालिकेच्या वतीने देखील अशी प्रकारची कामं व्यवस्थित होणार का येणाऱ्या काळात? हे बघा आता मधल्या कालामध्ये वसई विरारच्या आयुक्तालाच जेलमध्ये अजून जेलमध्ये आहे. तिथल्या ADTPच्या अधिकाऱ्याकडे किती कॅश मिळाली? काही कोटी रुपये. आता ठाण्यामध्ये एक 4-5 दिवसापूर्वी एक अधिकाऱ्याला पकडलं. कशासाठी पकडलं? तर ज्याचं तोडायचं त्याच्याकडून पैसे घेतो आणि जो तोडायला सांगतो त्याच्याकडून पैसे घेतो. म्हणजे अशा प्रकारचे स्वतःच्या कर्तव्यापासून दूर गेलेले अधिकारी 10% आहेत. आणि अशा नालायक लोकांना तिथून बाहेर काढल्याशिवाय ही जनतेची समस्या सुटणार नाही. मात्र जसं तुम्ही म्हणतात लायक असेल या नालायक, मात्र याचाच कुठंतरी आता समाचार जे ते खासदार नरेश म्हस्केने घेतलं आहे. तुमचे देखील अनेक प्रकरण आहेत ते बाहेर काढू असं त्यांचं म्हणणं आहे. का वाटतं येणाऱ्या काळात महायुतीमध्ये कुठं मिठाचा खडा पडला की? काढू पुढे कशाला? माझं म्हणणे आजच काढा. गणेश नाईकच्या हात साफ आहे, मन पण साफ आहे. आम्ही कुठली केलेली पापं दुसऱ्याच्या खांद्यावर देणार, स्वतःच्या खांद्यावर वाहून नेऊ. थांबायचं नाही, लवकर काढा, आटपून टाका. आणि नालायक म्हणजे जो आपल्या कर्तव्यावर हुकूम काम करत नाही, म्हणजे तो लायक नाही त्या कामाला. लायक नसलेल्या माणसाला आपण काय म्हणतो? आपण बोलता ना. म्हणून मी बोलतो तसा तो माणूस नालायक. म्हणजे उद्याला गणेश नाईक जर उद्याला आपलं कर्तव्य पूर्ती करण्याकरता जर तो सिद्ध झाला नाही, त्याने टाईमपास करायचा प्रयत्न केला, याचा अर्थ त्याची त्या कामाची करण्याची त्याची लायकी नाही, म्हणजे ती नालायकी आहे. अरे ॲग्री विथ मी? चला. मात्र पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न DPDCमध्ये मांडला गेला होता, पाण्याचा प्रश्न मांडला गेला होता. असे अनेक तक्रारी देखील तुमच्याकडे येतात. का वाटतं येणाऱ्या काळात शहरीकरण बदललं पाहिजे, त्यासोबतच तज्ज्ञ मंडळी पाहिजे तशी नेमली जात नाही, त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे वाहतूक कोंडी सामना असेल, पाणी समस्या भेडसावत आहे? या बाबतीत विविध लोकप्रतिनिधींनी आपल्याला मुलाखती दिलेल्या आहेत, आपली मतं व्यक्त केलेली आहेत. याच्यावर विविध चॅनलवर वादविवाद झालेले आहेत. आता याच्यावर मला जास्त काही बोलायची इच्छा नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता आपले ठाण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, नगरविकास मंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री, या सर्वजण हे 3 नेते आणि आम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य, आम्ही याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोचपावती देतात, मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर उदय सामंत देखील म्हणतात की नवी मुंबईमध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही, फक्त इथं शिवसेनाचीच चालणार, ते म्हणजे एकनाथ शिंदेच आहे, सर्व काम बघतात. आणि दुसरीकडे नायकांनी कुठलंच काम केलं नाही असं देखील शिवसेनेनं म्हटलं. तर का वाटतं एकंदरीत जनता दरबार बघता अनेक कामं तुमच्या? मला खरं म्हणजे त्या वादात पडायचं नव्हतं. आमच्या कालच्या नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला
गणेश नाईक हा विजनरी नेता आहे. गणेश नाईकांमुळे नवी मुंबई घडली असे ह्या एकनाथ शिंदे सॉरी नरेश म्हस्केने त्याला आपल्या भाषणामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्या बाबतीत मला काय वादविवाद घालायची इच्छा नाही माझी. भविष्यकालामध्ये 1995 सालापासून 2020 सालापर्यंत गणेश नाईकच्या नेतृत्वात खाली नवी मुंबईचा जो जनतेने दिलेला कारभार हा आम्ही हाकलेला आहे. आणि भविष्यकालामध्ये सुद्धा सुदैवानं जनतेच्या आशीर्वादानं गणेश नाईकाच्याच नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल हे मी या ठिकाणी नमूद करतो. मात्र ठाण्यात देखील लक्ष लागलेले आहेत. चांगलेच कार्यकर्ते, काही लोकांची नाराजी देखील आहे खालच्या पातळीवरती पाहायला गेलं तर युतीने होण्यासाठी संकेत देत आहेत. मात्र दुसरीकडे महायुती व्हावी असं देखील तुमचं म्हणणं आहे, वरिष्ठांचं म्हणणं आहे. मात्र संजयरावचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये भगवं रक्त फडकेल का वाटतं, ठाण्यामध्ये कुठलं रक्त असेल, कशाप्रकारे? नाही बघा, कसलं रक्त बिकतेला प्रश्न असा आहे, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी हा प्रयत्न आहे. या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्या अशी सगळ्यांची इच्छा आहे. परंतु जर का ते युती करताना महायुतीमध्ये जे कार्यकर्ते सक्षम आहेत अशा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि अशा कार्यकर्त्यांना न्याय नाही मिळाला तर वरिष्ठ नेतृत्वाकडे मी माझी भूमिका मांडेन. काय नक्की असणे स्पष्ट भूमिका? लोकांच्या अनेक गाऱ्हाण आहेत की नक्कीच एकंदरीत नाही, मी जे पात्र त्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्याकरता मी आग्रह धरेन. काय वाटतं, महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहे, त्यामुळे आपल्या भाजपकडनं देखील मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी करण्यात आली. ठाणे जिल्हा असेल, पालघर असेल, पालघर देखील बदलते समोर. नाही, महायुतीची सगळीकडे तयारी आहे. आता म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कार्यान्वित आहेत, एकनाथजी शिंदेचे कार्यकर्ते आहेत, अजितदादाचे आहेत. कोणी कुठेतरी काय कमतरता नाही आहे. आणि भविष्यकाळामध्ये महायुतीतून निवडणुका लढायला जाव्यात, समाजाची सेवा व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. बघूया काय घडते पुढे. नक्कीच स्वतः नरेंद्र मोदी देखील नवी मुंबईत येणार आहे. नवी मुंबईला विमानतळात दिवा पाटील द्यावं नावासाठी तुम्ही देखील प्रयत्न करत होते, अनेक लोकांच्या देखील आंदोलन झाले. का वाटतं येणाऱ्या काळात दिवा पाटील नाव शेवटी ठरेल का, आणि त्या प्रकारची तयारी कशी झाली नवी मुंबई? हे बघा, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे परवा त्याचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. आता तांत्रिक दृष्टिकोनातून उद्घाटन होईल, परंतु ज्याला व्यापारी दृष्टिकोनातून उद्घाटन व्हायला 2.5-3 महिने लागतील. आणि ज्या दिवशी ते उद्घाटन होईल त्या दिवशी दिवा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला लागेल असा माझा विश्वास आहे. कारण त्याबाबत माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते आपली भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणजे राज्याच्या सभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी तो ठराव पारित होऊन तिथे केंद्र सरकारकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे कोणाचा विरोध नाही. भूमिपुत्रांना त्याचा फायदा होईल का त्या ठिकाणी? नाही, होईल ना, निश्चितपणे. तिथले ज्या लोकांची जमिनी विमानतळाला गेलेली आहेत, त्या सिडको प्रकल्पाला गेलेल्या आहेत, तशा सर्व घटकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल, नोकऱ्या लागतील, धंदे मिळतील आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. गणेश नाईक त्यांनी सांगितलं येणाऱ्या काळात जे आहे ते अशाच प्रकारचा जनता दरबार लोकांची कामं सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात जनतेची कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आता कोणाचा भगवा झेंडा फडकेल, कोणाची युती होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अजय गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.